वाकई में बहुत अच्छा कोऑर्डिनेशन। विपिन दुबे जी को मैं हार्दिक शुभकामनाएं देता हूं। उनके स्कोरिंग का जो तरीका है, कमेंटेटर को पूछने की ज़रूरत नहीं पड़ती। खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर बीच मैदान पे, और रणनीति को बिल्कुल बदल दिया है वहां पर तेजस पाटिल फेम टीम ने। अतुल भोईर के साथ योगेश पाटिल ओपन करने आए। हालांकि अतुल भोईर पहले मैच में बहुत कामयाब रहे थे, लेकिन दूसरे मैच में वो 0 पे आउट हुए थे। मैन फ्रॉम वाडेगर एंड योगेश पाटिल मैन फ्रॉम सोनारपाड़ा। बॉलिंग के लिए इरफान मलिक को लगाया गया है। रांची से उनका ताल्लुक है। इरफान मलिक बहुत ही शांत स्वभाव के क्रिकेटर्स हैं। ये देखिए कुछ शॉट्स दिखाए जा रहे हैं उनके इससे पहले वाले मैच पे। अतुल भोईर के वन ऑफ द क्लास बैटिंग इरफान मलिक। पहली गेंद ऑन ड्राइव किया है, पीछे खिलाड़ी हैं, 1 रन से खाता खुला। देखिए बालू पटेल देर रात अब गेंदे थोड़ी रुक कर आ रही। अब आपको शॉट सिलेक्शन में बहुत ध्यान देना होगा। अतुल भोईर ऑन स्ट्राइक। ये उनकी जबरदस्त इनिंग को दिखाया जा रहा है, किस तरह से स्क्वायर कट किया था उन्होंने। इरफान मलिक स्वीप करने की कोशिश, एलिवेशन नहीं है। हालांकि पैडल स्वीप करना चाहते थे, जहां खेलना चाहते थे वहां तो नहीं खेल बैठे। 1 रन से खाता खुला अतुल भोईर का। कुल स्कोर 2 रन बिना किसी विकेट के। तुइसा रिची जीतू 11 डोंबिवली। बाएं हाथ के बैट्समैन योगेश पाटिल अब तक उतने कामयाब नहीं रहे। अच्छा ड्राइव, मिड ऑफ पे खिलाड़ी, रन पूरा करते हुए आंखों आंखों में 3 रन। बालू पाटिल इरफान मलिक की एक खासियत है कि वो गेंदों को बिल्कुल बल्लेबाज के करीब रखते हैं, ज़्यादा रूम नहीं देते हैं, और जब बल्लेबाज को रूम नहीं मिलता है तो धूम नहीं मचाता है। ब्यूटी ब्यूटी बिट्स हिम आउटसाइड ऑफ स्टंप, लवली बॉल। इरफान मलिक लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, दूर से खेला है, बेहतरीन स्ट्रोक है, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ है। अब जाके उठाया है, 2 रन पूरे किए हैं बल्लेबाजों ने। कल के मैचेस की रूपरेखा थोड़ी देर में। इस मरतबा वाइड यॉर्कर था। देखना है अंपायर्स क्या देखने जा रहे हैं। कल दोस्तों देखना ना भूलिए, टीडीपीएल में ठीक 4:30 बजे पहला मुकाबला रहेगा। देखना अंपायर का वाइड का इशारा। कल सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा फैम टीम, बाल्या मामा प्रतिष्ठान 2-2 हाथ लेंगी मौलिक 11 मेगा वाकबिल से। इरफान मलिक ऑन द राइज खेला, ऑन साइड में बल्ले के अंदर लगी है, 1 रन आता हुआ स्कोर में। हालांकि हाथों से छिटकी थी गेंद। 1 ओवर की समाप्ति। इरफान मलिक फिर किफायती साबित हुए, 7 रन दिए और कोई विकेट नहीं। कल SSCC डोंबिवली 2-2 हाथ लेंगी पैरामाउंट RMC इंफ्राटेक से।
तो देखना ना भूलिए TDPL। कल भी कई महान आइकॉन आप देखेंगे जिस तरह आज आपने देखे। क्या कहेंगे बालू पाटिल एक ओवर की समाप्ति के बाद? आई थिंक एक्सलेंट ओवर टर्न फ्रॉम इरफान मलिक। नक्कीच पहिल्या षटकामध्ये काय घडलं ना सिद्दीक भावी सर, हे महत्त्वाचं नाही. आता येणाऱ्या P2 मध्ये या दोन बॅटरांना चांगली बॅटिंग करावी लागेल. दोघांकडे प्रचंड अनुभव आहे. योगेश देखील तेवढाच गुणवत्तेने भरलेला खेळाडू आपण तर, आणि त्याच्या जोडीला तो अतुल देखील तेवढाच गुणवत्तेने भरलेला खेळाडू. म्हणजे आता अटॅकिंग क्रिकेट त्याला खेळावं लागणार. गोलंदाजी चांगली झाली पहिल्या षटकात, पण आता दुसऱ्या षटकात त्यांना पलटवार करावा लागणार सिद्दीक भावी सर. यस, क्रिकेट के बहुत बड़े प्रेमी, क्रिकेट कहीं भी चले, आकिब पटेल निज़ामपुरा ने जलपेश भुईर और TDPL के तीनों, तेजस और सुशील, तीनों को ऑल द बेस्ट कहा है. दोनों टीमों को भी ऑल द बेस्ट कहा है, खासतौर से इरफान मलिक और विजय पावले. अनुराग मिश्रा को मोर्चे पे लगाया गया है. पिछले मैच में एक ओवर तो कमाल का किया था अनुराग मिश्रा ने. एंड देयर वी वॉच अनुराग मिश्रा. Up to the wicket now. This time away from the off stump. He bows Indus Ramolla. White signal from umpire. 1 to score now. 8 for no wicket. Anurag Mishra. Facing him Yogesh Patil, man from Sonarpara, one of the very good opener. Anurag. Boss beauty. What a ball indeed. Beats him outside the off stump. Look at that, just past the bat. Lovely ball from Anurag Mishra. His score is 8 for no wicket. Very slow start. Winning a toss, batting first here. Tiusa, Richi Jitu, Nilesh 11, Dombivli versus Aditya Piriya Logistic. Anurag Mishra. Shot, hooks that ball in vacant area. Couple of Manses cross the backward square leg. Finds for 4. Great shot indeed. Control hook shot in vacant area. Couple of bounces. Cross the backward square leg fence for 4. 4 more to total now. Score moves up to 12 for no wicket. This is the last match of night between these two teams. And there we watch Anurag Mishra. Slightly dew factor right on the ground now. And temperature is 21 degree Celsius. Anurag up to the wicket now. Ball this time played on the rise. In the gap. A pitch stroke indeed. But well covered from the fielder at deep extra cover. Enough time batsman gets easy couple. 2 more to score now. Score is 14 for no wicket. You are watching TDPL, Thane District Premier League Season 4. Today is the first day. Tomorrow 4 big teams. Anurag. This time try to falling sweep. Ball is travelling to deep pitch gully. Leg by signal from umpire. Batsman Yogesh Patil tried to a falling sweep stroke. But runs coming important. How to runs come? That was not an important factor. 1 more to total now. Score is 15 for no wicket. 15 रन बिना किसी विकेट के. देखिए रन आना ज़रूरी है, किस तरह आ रहे हैं ये ज़रूरी नहीं. पेमेंट पूरा मिलना चाहिए, चाहे आपको गूगल पे से मिले या फोन पे से. अनुराग. Beauty, wide Yorker. Batsman try to chop dash ball, beats him outside the off stump. So far, excellent bowling from these two. First from Irfan Malik and
second from Anurag. Runs getting very difficult because so far only one boundary in this inning hit by Atul Boyer. Yogesh on his strike facing Anurag Mishra. This time left as ball. There is a fielder in deep. Oh, he's dropped. Drop a simple chance. Finally, Yogesh Patil gets alive, and that marks end of the second over. Dombivli 17 for no wicket. Balu, what do you think about the power plays quota? नक्कीच सिद्दीक भावे सर, पॉवर प्ले ना पूर्णपणे ना आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाच्या बाजूने राहिलाय. कारण काय गोलंदाजी केली त्यांनी, अप्रतिम गोलंदाजी. जरी विकेट मिळाला नाही पण 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त जर विचार केला ना सिद्दीक भावे सर, आपल्याला ॲक्युरेट गोलंदाजी बघायला मिळाली आणि 17 धावा दिल्यात. म्हणजे अचूकता, भेदकता आणि विविधता बघायला मिळाली त्या गोलंदाजाच्या माध्यमातून. देखिए आखिरी मुकाबला है, दोनों वैसे भी दिग्गज टीमें, और मेरा अपना मानना है कि ये मैच 60-65 अंडर 70 ही रहेगा. और वैसे भी अबव 60 भी चेस करना इस समय में माना कि भावेश नाइक के पास बहुत अच्छा बैटिंग ऑर्डर है, लेकिन विजय पावले के भी तो 2 ओवर सेकेंड इनिंग में रंग दिखाएंगे. बहरहाल देखना है कि दोनों बल्लेबाज अब जोखिम लेते हैं या नहीं. गेंदबाजी में परिवर्तन किया गया है. अक्षय सिंह को बुलाया गया है. अभी तक अक्षय सिंह ने सबसे अच्छी गेंद की है TDPL में, जब उन्होंने यॉर्कर पे बोल्ड कर दिया था बल्लेबाज को. मौसम बहुत ही खूबसूरत, हालांकि हवा जरूर रुकी है, लेकिन टेनिस क्रिकेट में हवा चलती हुई TDPL की. अक्षय सिंह अतुल बोयर के लिए अच्छा स्ट्रोक खेला है, ऑन द राइज. वाइटिश लॉन्ग ऑफ पे आके गेंद को उठाया. 2 रन पूरे. 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन बिना किसी विकेट के, 19 विदाउट लॉस. सिंह ऑन द राइज खेला है, हवा में स्ट्रोक है, लेकिन दूसरे बाउंस पे गेंद डिपिच गली में. 1 रन. दूर से खेलने की कोशिश की थी वहां पे अतुल भोयर ने. स्कोर 20 रन बिना किसी विकेट के. त्यूसा, रिची, जीतू, नीलेश 11 डोंबिवली. आदित्य प्रिया लॉजिस्टिक टॉस हार के पहले फील्डिंग कर रही है. हालांकि लंबा बैटिंग लाइनअप है. स्वयं कैप्टन सुभाष पवार हैं. कभी भी पिंच हिटिंग के लिए विजय पावले को भेजा जाएगा. ऑफ स्टंप के बहुत बार वाइट, ये बचने की कोशिश है. देखिए क्रिकेट में बच के नहीं, डट के मुकाबला करना होता है, क्योंकि जो डर गया मानो घर गया. अच्छा स्ट्रोक, लॉफ्टेड ट्राइप है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है. बहुत लंबा फासला तय किया है. बेहतरीन फील्डिंग. 2 रन. कैप्टन भावेश नाइक ने लगभग 20 कदम दाईं ओर जाके गेंद को उठाया था. इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 23 पे पहुंचा है. 23 विदाउट लॉस. इस मरतबा कलाइयों का कलात्मक उपयोग टर्न कर दिया. छोटी बैकलिप से शॉर्ट फाइन लेग पर 1 रन. 24 रन. 1 चौका अभी तक लगा है. बिपिन दुबे जो हमारे ऑफिशियल स्कोरर हैं, मैंने वो गोल्डन फिंगर. 24 रन बिना किसी विकेट के. सिंह खींच के मारने की कोशिश, रुक के गेंद आई.
चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को। एक रन चुराते हुए बल्लेबाज। देखिए बालू, गेंदे अब रुक कर आ रही, जिस तरह पुल लगाना चाहते थे वहां पर अतुल भोयर। ड्यू फैक्टर अब काम करता हुआ, यही कारण है कि 61 ऑफ द फाइटिंग टोटल। अच्छा ड्राइव लॉन्ग ऑफ पे, फिर भावेश है, उनका थ्रो पहुंचा और मुझे लगता है ये विकेट जानबूझकर फेंका गया है। पहला लगा और कुल स्कोर है 3 ओवर की समाप्ति, रन बने 26। बचे हुए 3 ओवर में आज TDPL में जिनकी आवाज गूंजी, जोएली के बहुत मशहूर कमेंटेटर बालू पाटिल, सागांव के मशहूर कमेंटेटर बालू पाटिल आपके साथ। ये देखिए, आई थिंक दिस इज द प्री प्लानिंग। उन्होंने अपना विकेट फेंका क्योंकि 1 डाउन पोजीशन पे टीम के कैप्टन सुहास पवार। थँक्यू सिद्दीक भावे सर, पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत। TDPL आपण पाहतोय सीझन 4th, 4थं सीझन आहे आणि आज पहिला दिवस, पहिल्या दिवसाच्या आपण अंतिम सामन्याच्या दिशेने आपण वाटचाल सुरू केलेली आहे। शेवटची मॅच आहे ही। 2 बलाढ्य संघातील आपण पाहू शकता त्रिशा रिची जितू निलेश डोंबोली पक्ष, आपण तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघ प्रथम बॅटिंग करतोय। आपण तर त्रिशा रिची जितू निलेश 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय, पण धावा आल्याने 3 षटकामध्ये जर विचार केला ना सिद्दीक भाई सर, फक्त आणि फक्त आपण म्हणतो 26 धावा आल्या आहेत आणि 1 गडी बाद झालेला आहे। आता सुहास आलाय नवीन बॅटर मैदानावर, त्याला आक्रमक बॅटिंग करावी लागेल। गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाच्या माध्यमातून अनुराग येतोय। अनुराग येतोय, दुसऱ्या स्पेल मध्ये येतोय। कोळेगाव इनकडून स्ट्रायकरला सुहासला आपण पाहू शकता, सुहास पवार मोठं नाव आहे। आता इथून मोठी बॅटिंग करावी लागणार आहे। ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण, लॉंगरला डीप मध्ये एक क्षेत्ररक्षण पाहू शकता। अनुराग चांगला चेंडू तर पडल्यानंतर जमिनी लगत आला ही ते विकेट आपण पाहू शकता की विकेट सॅक्रिफाईड केले जातोय। अतुलला देखील मैदान सोडावं लागतं, कारण सुहास सारखा बॅटर नवीन आलाय मैदानावर आणि त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो मिळतो, स्ट्राईकला आलाय। तर नवीन बॅटर कोण येतो पाहायचा इथून। देखिए गेंद टिप्पा खाने के बाद नीचे रही थी, अब स्किड गेंदे हो रही है और देर रात मैच हो रहा है। कल दोस्तों TDPL ठीक 4:30 बजे शुरू होगा। टीमों को 4 बजे रिपोर्ट करना है, 4:15 बजे टीमों के बीच टॉस रहेगा। सिद्दीक भाई सर, इथून जर 40-45 धावा झाल्या ना तर मजा येईल मॅच मध्ये। ड्यू फॅक्टर देखील झालाय, आपण पाहू शकता चेंडू पडल्यानंतर स्किट होतोय, जमिनी लगत, म्हणजे समरी डिलिव्हरी सारखा चेंडू पाण्या लगत, आपण तसा पाणबुडी पाण्यातून जातो तसा चेंडू जमिनीला लगत येतो। देखिए बात तो आपकी सही है, लेकिन मेरा अपना मानना है मैजिक फिगर के लिए आपको 50 और 60 के बीच देखना होगा। अंडर 50 मानसिक तौर पे दबाव नहीं डालेंगे बल्लेबाजों पर। नक्कीच नक्कीच सिद्दीक भाई सर, अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी इथून। पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता अनुराग येतोय। अनुराग तो सुहास, चेंडू हवेमध्ये खेळण्यात यावेळेला आणि चेंडू गेला यावेळेला आपण तर सीमारेषा पार षटकार येतोय सुहाच्या बॅटमधून। पहिला विश्वसनीय फटका बघायला मिळालाय। आउटस्टँडिंग हिट, आउटस्टँडिंग हिट, लुक एट दॅट, पिक्स ऑन द हाफ वॉली एंड firmly lofted drive, delightful stroke, plenty of power behind the stroke, tremendous timing, and this is the typical सुहास पवार stroke. नक्कीच अशा प्रकारची गरज आहे, त्यासाठी सुहासने स्वतः स्ट्राईक घेतले। 1 टाकावर आपण पाहू शकता काय फटका सजवला या, आणि धावा देखील महत्त्वपूर्ण त्याला मिळतात 6। तसं काय धाव फॉलो करते आपण पाहू शकता। प्रथम बॅटिंग करताना त्रिशा रिची जितू निलेश 11 आपण पाहू शकता प्रथम बॅटिंग करतोय। 2 बॅटर बाद 32। पुन्हा एकदा अनुराग गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय, चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळतं।
हा चांगला चेंडू होता, लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला मनकडे साईडने वळवला चेंडू, चला मिड विकेट रिजनमध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. मिसफीड झाली, तिसऱ्या घेण्याचा थोडासा प्रयत्न केला होता पण नंतर मात्र आपल्या पावलांना थांबवलं. धाव संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला प्रथम बॅटिंग करत आहे तो म्हणजे आपण आता त्रिशा रिची जितू निलेश 11 डोंबिवली संघ. 2 बॅटर बाद 34. देखिए जिस तरह से रनआउट हुए थे योगेश पाटिल, मैंने वहीं कहा था कि उन्होंने अपना विकेट फेंक दिया है क्योंकि 2 अच्छे बल्लेबाज अब पिच पे मौजूद हैं. नक्कीच सिद्दीक भाई सर, नव्या झोमाचे आणि नव्या दमाचे 2 बॅटर मैदानात आलेत, फ्रेश बॅटर आलेत. चेंडू यावेळेला ऑन साईडला फ्लिक करायचं होतं, यावेळेला इष्टरक्षक बीट होतो जोपर्यंत चेंडू फीड होईल. एक धाव इथे कंप्लीट केले जाते. पंच वाईटची खूण करतात म्हणजे 1+1. बघा रिव्ह्यू इथे चॅलेंज केलाय भावेश नाईकने. जरी दिवाळी संपली पण फ्री मात्र आल्या पण नक्की त्याला चॅलेंज देखील केलेलं. नाहीये वाइड गेंद है ना अंपायर. वाईड आहे. रिव्ह्यू कॅन्सल केलेला आपण बघितलं तर नाही, जबरदस्त क्रिकेट बघायला मिळालंय. तर सगळ्यात धावफल करते आपण पाहू शकता 36. पुणे गोलंदाजी मार्क अनुराग. स्ट्रायकेनला आपण विजयला पाहू शकता. विजय पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतो. ह्या आधीच्या सामन्यात तरी चांगली बॅटिंग केली होती, आत्ता चांगली बॅटिंग करावं लागणार. हा चेंडू थोडासा पडल्यानंतर बाहेर काढलाय, तसा वेगवान चेंडू होता, सोडून दिलाय. इष्टरक्षकाने आपलं काम पूर्ण केलंय. डॉट चेंडूची समाप्ती होते. दर्शक धाव फलकर ते आपण पाहू शकता 36 धावा. विजय पावले आते ही बल्ला घुमा रहे हैं, उनको भेजा भी इसलिए है. हालांकि ये गेंद बहुत अच्छी लंबाई की गेंद थी और टिप्पा खाने के बाद स्विंग होकर बाहर गई थी. अनुराग पुणे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द मार्गदर्शक टाकायला विजय पावलेला आपण पाहू शकता. पण कशा प्रकारे बॅटिंग करतो आता. हा चेंडू लॉफ केला, यावेळेला क्षेत्ररक्षक मिड विकेटला दूरवरती. चेंडू चालला यावेळेला मिड विकेट आणि वाईट इस्लामांच्या मधून 1 बाउंड चेंडू सीमारच्या पार चौकार. आलू सर ड्यू फैक्टर क्या काम करता है. हालांकि बल्ले के बीचों बीच लिया था, बहुत ताकतवर शॉट खेला था लेकिन गेंद पहले बाउंस पे चली गई थी. 4 रन. ये देखिए चारों एंगल से जीटीसी दिखा रही कि किस तरह का टेलीकास्ट हो रहा है. दिन दुगनी और रात चौगनी तरक्की जीटीसी की. दिन में टेलीकास्ट सोना तो रात में सोने पे सुहागा. चांगली बॅटिंग केली जाते दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून. आता त्यांनी ठरवलं, निश्चय केला की इथून आक्रमक बॅटिंग करायची. महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. सूचित करण्याचा प्रयत्न केला, यावेळेला रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार. लगी तो आबाद नाही लगी तो बर्बाद. आणि इथे झेल पकडला गेलाय आणि मैदान सोडावं लागतं यावेळेला आपण इथे विजयला. चांगला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. यावेळेला चेंडू चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय फेकी करतोय जोपर्यंत 2 धावा मिळतात.
ना अशा प्रकारची बॅटिंग करणं फार गरजेचं. सुहासला अशा प्रकारचे फटके ना विश्वास देऊन जाणारे धावफलक हालतात राहतो. यामुळे धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता. 5वं षटक प्रगतीपथ असताना 43 धावा, बालू सर जहाँ पे 42 धावा झाल्या, 3 गडी बाद झाले. यस, सुहास पवार ने कप्तानी अच्छी की, वहाँ भावेश नाइक ने भी अच्छी की. इरफान मलिक को बचा के रखा था. इरफान मलिक चांगला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. मिडॉफरून चेंडू चालला, लॉंग ऑफला एकच धाव मिळेल. हे चांगलं क्रिकेट बघायला मिळते, क्वालिटी क्रिकेट बघायला मिळते, उच्च दर्जाचं क्रिकेट आपण म्हणजे TDPL मध्ये आपल्याला बघायला मिळतंय. देखिए सुहास पवार को भी पता है कि 60 का लक्ष्य एक मैजिक टोटल रहेगा, क्योंकि उनके पास बॉलिंग बहुत ज़बरदस्त है और यही कारण है कि वो बिल्कुल ज़मीन के सहारे खेल रहे हैं और स्ट्राइक को रोटेट कर रहे हैं. वन ऑफ द गुड टॉस फ्रॉम सुहास पवार. नाही तर स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता खूप चांगला आमचा ग्रामीणचा एक अष्टपैलू खेळाडू अमोल पाटील मॅन फ्रॉम सोनार पण आता पाहायचं कशा प्रकारे फेस करतो इरफानला. इरफान लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारत होता. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता, समोर पडला होता आणि मारण्याचा देखील मोठा प्रयत्न केला होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर किती वेगाने निघून जातो स्टेक्सकडे. डॉट चेंडूची समाप्ती ते. ये देखिए जगह से खड़े खड़े शॉट खेला था उन्होंने और इरफान मलिक को पता था कि क्या करना है. इरफान तमोल चेंडू पुन्हा एकदा आपण म्हणजे तर मोठा फटका खेळायचा होता. बॅटच्या आतल्या कडे लागतो. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता. या बेला प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता त्रिशा रिचे जितू निलेश 11 डोंबोली संघ प्रथम बॅटिंग करतोय. 44 धावा, 3 बॅटर बाद झाले आणि 5वं षटक प्रगतीपथावर आहे. बालू सर देखिए इरफान मलिक एक्सपीरियंस को यूज कर रहे हैं. उन्होंने अमोल पाटिल को बैकफुट पे रखा है और सुहास पवार को आगे खिला रहे. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळते, खूप चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळते. हा चेंडू बॅकपाडून कट करायचा होता. यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये चेंडू. जोपर्यंत चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये फीड एकच धाव मिळते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 45 धावा. इरफान मलिक खूप चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. खूप चांगलं कमबॅक. 5 चेंडूमध्ये ना बिपिन त्याने फक्त आणि फक्त 5 धावा दिल्यात. इरफान पुढे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मार्क होतो. चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला. डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू चाललायला मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केले. 2 धाव होत आहेत का पाहायचंय. फेकी मात्र चूक घेत नाहीये. 2 धाव मिळतात अमोलला. 2 धाव मिळतात. आपण पाहू शकता त्रिशा रिची जितू निलेश 11 डोंबोली संघाला धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. 5 षटकांच्या समाप्तीने 3 गडी बाद, 47 धावा झालेत. मेरे ख्याल से अच्छा टोटल बना लिया है. अगर आप सुहास पवार वहाँ मौजूद हैं, आखिरी ओवर में 10 के ऊपर रन बनाते हैं तो ये डगर आसान नहीं रहेंगी आदित्य प्रिया लॉजिस्टिक के लिए. नाही नक्कीच सिद्दीक भावेसरचा दाऊ देखील आपण पाहू शकता. धुकं देखील थोडंसं आलंय आणि त्यामुळे ना आता गोलंदाजी देखील चांगली आहे. आपण पाहू शकता त्रिशा रिची जितू निलेश 11 संघाकडे. त्यामुळे आता इथून जर आपण त्या 6 चेंडूमध्ये ना कमीत कमी 12 ते 13 धावा आले तर 60+ जवळ जाऊ शकतात. 60च्या जवळपास स्कोर जाऊ शकतात आणि मग तिथून मात्र ते संघर्ष देखील करू शकतात. संघाला त्या धावा करण्यासाठी अडचण येऊ शकते. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघाला आता अंतिम षटक कोण घेऊन येतोय. आज आपण बघितलं TDPLचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील आपण ही शेवटची मॅच आपण पाहतोय. सर्वांची खूप चांगली कामगिरी आहे. आमचे कॅमेरामॅन असतील, आमचे गुणलेखक असतील, आमचे सर्व समालोचक असतील, आमचे DJ ऑपरेटर असतील, त्यांना आम्ही धन्यवाद देतो. आमच्या DJ मास्टरला धन्यवाद देतो. आमच्या लाईट टेलिकास्टला आणि खास करून धन्यवाद देतो सुशील असतील, जल्पेश असतील, त्यांनी आम्हाला समालोचन करण्याची इथे संधी दिली. सर्व समालोचकांना धन्यवाद देऊ, गुणलेखकांना धन्यवाद देऊ. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. साहिल आले गोलंदाजी मार्कवर. कोळेगाव इनकडून स्ट्राईक केला. सुहासला आपण पाहू शकता. सुहासला आता इथून आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. पहिला चेंडू पूल करायचा होता. यावेळेला व्यवस्थित मिडल चेंडू होत नाही. चेंडू चाला वाईट इशलॉंगर जोपर्यंत चेंडू फीड होईल. 2 धावा होत आहेत का पाहायचा इथे. फेकी चूक आली आहे. तिसऱ्या पंचांची आपण ते मदत घेतली आणि रेफर केला गेला. यावेळेला तिसऱ्या पंचांची मदत घेतली. ते पाहायचं आता काय डिसिजन येतोय. ये कमाल की गेंद थी. ऑफ कटर किया था. ये देखिए उंगलियां पेड़ी थी, गेंद रुक कर आई थी. यही कारण था कि पुल सही तरीके से नहीं लगा पाए. थ्रो बहुत बढ़िया पहुंचा था एक एक्शन में और अंपायर ने तीसरे अंपायर की मदद ली है. अल्ट्रा स्लो मोशन में आता हुआ ये रिप्ले देखना है कि तीसरे अंपायर क्या निर्णय देते हैं. बल्ला बहुत दूर से स्लाइड करते आ रहे हैं सुहास पवार.
अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में इंजेमा उल हक बल्ला ऊपर लेके चलते थे, 40 मरतबा आउट हुए, 41 मरतबा मारवन अट्टापट्टू रन आउट हुए। ये देखिए कमाल का टेलीकास्ट हर एंगल से दिखाया जा रहा है। तीसरे अंपायर के लिए भी ये बहुत ही टच एंड गो वाला निर्णय है। नॉट आउट, गुड रनिंग बिटवीन द विकेट। ना अशा धावा तुम्हाला घ्याव्या लागणार आहे, थोडंसं रिक्स घ्यावी लागणार आहे। नाही सिद्दीक भावी सर, शेअर मार्केटचा निर्णय आपण बघितलं तर मार्केटचा जर विचार केला ना, तुम्ही रिक्स घ्याल तर तुम्ही प्रॉफिट जास्ती कमाल। हा चेंडू उंच गेला, यावेळेला टोला चेंडू लागलाय, झेलची शक्यता आहे मिड विकेटला। खूप चांगला झेल पकडला तर बॅटर बाद होतो यावेळेला। ये देखिए फिर से गेंद को स्वंग करना चाहते थे, बल्ले का मुंह जल्दी बंद कर दिया, सिर आसमान में, गेंद आसमान में। ये बहुत मुश्किल रहता है ऐसी स्थिति में जब कटर गेंदबाज गेंदबाजी करते। नाही आपण बघितलं तर सिद्दीक भावी सरनं यावेळेला सुहासनीनं धावा वेगाने वाढायचा प्रयत्न केला, तर त्यामुळे उंच चेंडू गेला आणि झेलला गेला चेंडू। नवीन बॅटर येतो, याला आपण पाहू शकता ऋतांशू येतोय। ऋतांशू येतोय। हालांकि कहावत जरूर है कि 100 सुनार की एक लोहार की, लेकिन साहिल सोनार जो गेंदबाजी कर रहे हैं वो कमाल की है। साहिल पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला, ऋतांशू आलाय नवीन बॅटर। शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत। एक हार्ड हिटर बॅटर आहे, सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून चेंडूला सरळ फेकून दिलाय साईड स्क्रीनच्या वरून। षटकार तो पोलार्ड ने खेला। मैदानावर असा आला नितीन काळन, मला वाटला की भूषण पाटील आला का, तशाच प्रकारची शैली, काय फटका आहे। भूषण भी आने वाले, ताकद प्रचंड आहे। सिद्दीक भावे सर सरळ बॅटने साने डिलिव्हरच्या माध्यमातून फेकून दिलाय सरळ साईड स्क्रीन वरती। धाव संख्या वेगाने वाढते, 55। 55 रन, कितनी गेंदे बची? 3 चेंडू बाकी। एक बड़ा शॉट लगा तो खतरे की घंटी। ऋतांशू मला वाटतं ना सिद्दीक भावी सर डगआउट मधनं सेट होऊन आला दिसतोय। चेंडू त्याला आल्याला फुटबॉल सारखा दिसला, काय फटका होता, काय ताकद होती। हालांकि खराब गेंद भी नहीं थी, सामने मारना बहुत मुश्किल रहता है। साई हा चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा आपण बघितलं तर सरळ निघून गेला, टर्नसाठी खेळू दे, ड्राईव्ह करायचा होता याला। डॉट चेंडूची समाप्ती, चांगली गोलंदाजी बघायला मिळते, चांगलं कमबॅक बघायला मिळतंय। यस, आपको याद नहीं विराट कोहली ने हारिस रऊफ को सामने ही मारा था। दोन चेंडूचा खेळ अजून बाकी आहे। साहिल तो ऋतांशू पुन्हा एकदा खोदून काढला, यावेळेला बॅटच्या टोला चेंडू लागलाय, कार्पेटच्या मध्ये चेंडू मिड विकेटला चालला। एक धाव कंप्लीट केली आहे, पाचच्या दुसरी होते का? फेकी चांगली आली होती, कलेक्टिंग करणं फार गरजेचं होतं यावेळेला। दसक्या धाव फलकात 57। ऋतांशूला स्ट्राइक पुन्हा एकदा आली आहे। देखिए जो रनआउट छोड़ा ये महंगा भी पड़ सकता है, एक गेंद बची है। हालांकि ऋतांशु ने बल्ला हवा में ही रखा था। नाही नक्कीच नक्कीच, इथे एक धाव देखील कमी झाली असती, ऋतांशू देखील बाद झाला असता, नवीन बॅटर आला असता, पण आता इथे जर चौकार षटकार लागला तर संघ नायकाची चिंता वाढतील। साहिल गोलंदाजी मार्कवर, शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो स्ट्राईकला ऋतांशू। स्ट्रेट ड्राईव्ह बघायला बेला, याला डाऊन ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू चालला, यावेळेला आपण म्हणतो 5चा इशारा येतो, चौकार। काय फटका होता डाऊन ग्राउंडच्या माध्यमातून। धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला। त्रिशा ये जो रिची चितू निलेश 11
डोंबिवली देखिए संघाची धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला. कितनी ताकत है. तीर भी शर्मा जाए इतना सीधा शॉट खेला था. तो कुल रन बने 61-62 की चुनौती है. और ये जो रन आए ना 3-4 गेंदों में ऋतांशु के बल्ले से, कहीं ये मैच का टर्निंग पॉइंट ना बन जाए. लेकिन क्या बनेगा या नहीं, आइए कौन बनेगा इस मैच का विजेता और कौन बनेगी सुपर हिट की दूसरी टीम, सुनते हैं मिस्टर आईपीएल, पोस्टरमैन ऑफ महाराष्ट्र जिन्हें कहा जाता है, और मेरे बहुत ही पसंदीदा कमेंटेटर हैं कुणाल दाते सर, और उनके साथ आखिरी लम्हों के लिए रायगढ़ के AK-47 बाबू शाह. मच डीजे हंच. टार्गेट सेट झालाय. लक्ष्य या मॅच मध्ये आहे 62 धाबांचं, 62. आदित्य प्रिया लॉजिस्टिकच्या समोर त्विषा स्पोर्ट्स जितू रिची निलेश लिओन डोंबिवलीकडून चौथा हंगाम तुम्ही पाहताय ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचा. आणि चौथ्या हंगामामध्ये डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा संपन्न होते. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना डो डाय मॅच, म्हणजेच इथे जिंकावं लागेल तर तुम्ही सुपर 8 मध्ये पोहोचाल. इथे जर तुम्ही हारलात तर मग परतीचा प्रवास तुमचा सुरू होईल. आता 2 ओपनिंग बॅटर मैदानामध्ये जाणं गरजेचं आहे. 12:02 झालेले आहेत. अगदी मध्यरात्रीमध्ये आता हा सामना तुमच्या भेटीला येईल. परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज उद्घाटन झाल्यानंतर ऑलमोस्ट 5:30 नंतर स्पर्धेला सुरुवात होऊन देखील आपण हा सामना ऑलमोस्ट एक 12:45 पर्यंत संपवणार आहोत. अशा परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहोत. म्हणजेच यावरून टाइमचं चांगलं मॅनेजमेंट आहे. उद्या बरोबर 4 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. उद्या खेळणाऱ्या 4ही टीमसाठी लक्षात घ्या, 4 वाजता तुम्हाला इथे उपस्थित राहावं लागेल. 4:15 वाजता टॉस केला जाईल आणि बरोबर 4:30 वाजता बॉल डिलिव्हर्ड होईल. सुरेश बाळ्यामामा म्हात्रे प्रतिष्ठान भिवंडी वर्सेस मौलिक 11 वाघभीड. फर्स्ट मॅच असेल किरण पाटील, शाहिद शेख, विश्वजित ठाकूर यांना तुम्ही इन ॲक्शन पाहाल. ओमी केनी आणि रणजित फराटे सध्या खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, तो देखील उद्या खेळताना दिसेल. सेकंड मॅच असेल SSCC डोंबिवली वर्सेस पॅरामाउंट RMC इन्फ्रा. या 2 टीमच्या दरम्यान तिथे तुम्हाला करण अंबाला हा खेळाडू पाहायला मिळेल. प्रथमेश ठाकरे इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. तर SSCC डोंबिवलीमध्ये साई शेलार, दिनू कांबळे, प्रथमेश म्हात्रे यांचा खेळ पाहायला विसरू नका. उद्या 25 तारीख आहे आणि उद्या या 4 टीम इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. जे 4 संघ आहेत आणि त्यातले स्टार खेळाडू तुमच्या स्क्रीनवर आहेत. GTC वर या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे. आपली वाहिनी GTC वाहिनी. आणि माझ्याबरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये शेरो शायरीचा बेताज बादशाह बाबूशाह, आपलं स्वागत आहे. टार्गेट आहे 62. बहुत बहुत शुक्रिया कुणाल सर. आज के शाम से देखिए मैच शुरू हुआ, लेकिन सर देर रात है और इस देर रात में देखिए कहते हैं ना
रातों का नींद कौन चुराएगा भाई? नींद भी चुराएगा, चैन भी चुराएगा और ये मैच सपना दिखाएगा भाई। अरे ये चलिए पहली गेंद के बाद देखिए भाई, इरादा साफ है कि जान गवा दूंगा मगर ट्रॉफी जाने नहीं दूंगा। हा फटका इथे सजवला आणि विशेष म्हणजे तडपडणार धडपडणार तरी मात्र धावा करणार, प्रामाणिक इंटेंट, पॉझिटिव्ह इंटेंट इथे पाहायला मिळतोय फलंदाजीमध्ये। पहिला बॉल 4। चलिए भाई भावेश नायक ये चीज काफी कम करते हैं। और सामने देखिए बात करेंगे पहली गेंद के बाद चौका, टारगेट की बात करेंगे 62 रनों के टारगेट है। कुणाल सर, जो हम पिछले 4 मैच से चर्चा कर रहे थे कि यहाँ पर चेसिंग होना बड़ा कठिन हो रहा है, लेकिन ये जो 62 की टारगेट है ना, मैं कहूँगा ये कहीं ना कहीं जीने नहीं देगा भाई। कठिन भी रहेगा लेकिन कहते हैं ना, संघर्ष का रात जितना कठिन होता है और सफलता का सूरज उतना तेज चमकता है। भावेश नायक देखिए खोद कर निकाला भाई यहाँ से फील्डर से, ओ बन गए दर्शक भाई। ये गलती हुई भाई, यहाँ गेंद को रोकना चाहिए था। यही तो बात की भाई, अगर सुपर 8 तक पहुंचना है तो फिर ये छोटे छोटे गलती को सुधारना होगा। क्रिकेटरने फ्लेक्झिबल असणं खूप गरजेचं आहे आणि विशेष म्हणजेच सराव तुमचा खूप महत्वाचा आहे। आणि इथे तुम्ही पाहिलंय की हेलिकॉप्टर ड्राईव्ह होता आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये पायाने अडवण्याचा प्रयत्न, थोडंसं कॅज्युअली घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु हा सामना कॅज्युअली घेऊन तुम्हाला चालणार नाही। इथे एक चूक तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाईल। एक चांगला ड्राईव्ह भावेशच्या बॅटमधून दुसरा चौकार। उसके बाद की बात करेंगे, गेंद थोड़ा रुक कर आ रहे हैं। ये चलिए भाई गलती हो रहा है भाई। कुणाल सर कहते हैं ना, लोहा का चना चुबाओगे तो दांत टूटेगा भाई। एक नहीं पूरा 32। भलाई देखिए 62 का टारगेट है, इतना बड़ा नहीं कहा जाएगा लेकिन छोटा भी नहीं माना जाएगा। लेकिन जिस तरह से यहाँ पर फील्डिंग, ये आपको निराश करेगा। पहले भी मैंने पिछली मैच में भी बताया था, जब सुनसान रातों में कुत्ता घेर लेते हैं तब छोटा सा पत्थर का सहारा लेना पड़ता है। ये जो छोटी छोटी गलती आप कर रहे हो ना, इसका कीमत चुकाना पड़ेगा भाई। टीम का स्कोर देखिए 9 तक पहुंच चुका है और जहां 62 का पीछा करते हुए शुरुआत अच्छी हो चुकी है। अच्छा देखिए शेड में स्लोर गेंद है, बहुत बढ़िया। यहाँ पर से बैटर की बात करेंगे मयूर दातिलकर, अनुभव भाई एक्सपीरियंस है। भावेश नायक, ये खिलाड़ी की देखिए भाई जितनी भी चर्चा करे, जितना भी तारीफ करे उतना ही कम। टीम का स्कोर देखिए 10 है। कहते ना, उल्फत में जो सरकटाई उसे सरदार कहते हैं और दबाव में जो बेहतर क्रिकेट खेले उसे नायक नहीं भाई भावेश नायक कहते हैं। धाराव से देखिए बात करेंगे, विलंब करते हैं। अरे ये चलिए दूर से खेला है, फील्डर से वहां पर फंस गए भावेश नायक। देखिए यहाँ पर बड़ी विकेट जिसके लिए चाल बिछाया था। अब तो ये 62 का टारगेट है। कुणाल सर मुझे लगता है अब ये 72 के जैसे लगेगा। तुन्ना तुन्ना, अरे अब क्या होगा मुन्ना। सोपं नाहीये ज्यावेळेला तुम्ही रन चेसिंग साठी उतरताय आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे आपल्या कल्याण डोंबिवलीचं तापमान घसरतंय ते 23 आसपास चालले, हळूहळू अजून कमी तापमान होईल। आणि अशा परिस्थितीमध्ये या फॅक्टरमध्ये हवाई हल्ले ज्यावेळेला बॅटने होतात बॉलवर, ते बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवले जाऊ शकतात। आणि हेच घडलं भावेशच्या बद्दल। 2 चौकार त्याने चांगले मारले, तिथे तुम्हाला ग्राउंड स्ट्रोक देखील खेळावे लागतील, ताकदीचा वापर करावा लागेल तर धावा बनवू शकतात। परंतु एक चॅलेंजिंग टार्गेट आहे, 62 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आहे। पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात आदित्य प्रिया लॉजिस्टिक्ससाठी, परंतु कॅप्टन परतलाय, भावेश आउट होतोय 9 धावा करून। नहीं कुणाल सर देखिए बात करेंगे, पहले भी हमने जिक्र किया था, थोड़ा ताकत का इस्तेमाल किया, अगर बुद्धि का इस्तेमाल कर लेते, इसलिए तो कहा जाता है भाई बल का इस्तेमाल करने से बेहतर बुद्धि का इस्तेमाल करो। बल हमेशा आपको लड़ना सिखाता है और बुद्धि आपको जीतना सिखाता है। लेकिन गेंदबाज की तारीफ करनी होगी भाई, जिस तरह की 2 चौके खाने के बाद फ्लाइट दिया था, आमंत्रण दिया था, थोड़ा दूर रखा था। होल कितना भी सुंदर हो, तारीफ हमेशा खुशबू की होती है। भलाई 2 चौके खाए। उसके बाद देखिए मिड ऑफ के ऊपर से खेला गया है। आते आते देखिए सेकेंड ओवर के पहली गेंद के ऊपर यहाँ पर हमला करते हुए मयूर दातिलकर, देखिए उनकी गाड़ी चलती हुई यहाँ से पम 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 और एक 4 रन।
बॉल इथे करू शकत नाही. विशेष म्हणजे पॉवर प्ले मिड ऑफ आतमध्ये आहे आणि त्याचमुळे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने थोडासा वाईडिश खेळलेला फटका आणि हा पहा ऍक्शन रिप्ले थोडासा वाईड अँगलने थोडीशी चूक केली विजय पावलेने. त्याला माहिती आहे, त्याच्या लगेच लक्षात आली असेल, परंतु मी कौतुक करेन मयूर दातीलकरचं ज्याच्या बॅटमधून हा चौकार आला. एक चांगला फटका. टीमची धावसंख्या 14. चलिए यहाँ से बात करेंगे. अरे ये चलिए भाई, मयूर दातिलकर बता रहे हैं भाई, मयूर मेरा नाम है और गेंद को बाउंड्री लाइन पहुंचाना मेरा काम है. पहली गेंद पर देखिए चौके दाग दिए, दूसरी गेंद पर देखिए सिंगल आता हुआ. एक बड़ी खिलाड़ी की पहचान है कुणाल सर. समोर देखील विजय नाव आहे. बॅटचा फेस यावेळेला क्लोज केला होता मयूरने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, त्याचमुळे थोडा वेळ हवेत राहिला बॉल. कव्हरला कोणी नव्हतं, डीप मध्ये फिल्डर होता, त्याचा फायदा मिळाला मयूरला. टीमची धावसंख्या 15. सेकंड ओव्हरचा खेळ सुरू आहे. 62 धावा करायचे आहेत. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला. ये चलिए फंसा दिए, यही बात कुणाल सर आप करते आ रहे थे. सामने विजय पावले हैं भाई, इनकी बहादुरी की सूरत है दूर दूर, और जो भी टकराएगा भाई विजय पावले से वो पछताएगा जरूर. ऑफ कटर बॉल, स्लोअर वन. ऍक्शन रिप्ले पहा. वाईड अँगलने सर्वप्रथम तुमच्या समोर बरोबर पकडून टाकलेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा चेहरा, बॅटचा जो मुखडा होता तो लवकर क्लोज केला बॅटरने आणि त्याचमुळे बॅटच्या वर लागला. आता फ्रंट अँगलने तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय हे दृश्य. विजय पावले जो हा बॉल आहे हा त्याचा स्टॉक बॉल आहे, जो या हंगामामध्ये नेहमीच प्रभावी ठरलाय त्याच्या माध्यमातून. आणि त्याचमुळे विजय पावलेचं नाव चर्चेमध्ये का असतं? मग खुल्या गटातली स्पर्धा असो, स्थानिक लेवलचं क्रिकेट असो, त्याचबरोबर ज्यावेळेला ऑल इंडिया आयकॉन म्हणून तो अनेक स्पर्धा गाजवण्यासाठी उपस्थित होतो, त्यावेळेला हे जे बॉल आहेत ज्याच्याकडे स्टॉक बॉल आहेत ते मात्र यशस्वी होतात. आणि हा स्टॉक बॉलचा वापर करत असताना विजय पावले तिसऱ्याच बॉलवर विकेट घेतली आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिकचा दुसरा मोहरा गारद झालाय. टीमची धावसंख्या 15-2. नहीं कुणाल सर सही बताया भाई. विजय पावले देखिए ऐसा कोई शहर नहीं जहां विजय पावले का कहर नहीं. फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस गेंद में खास करके उंगलियां से गेंद घुमाना ये उससे भी बड़ी बात है. कटर गेंद, ब्लॉकर, बाउंसर, सब चीज़ों का देखिए इस्तेमाल कर रहे हैं. लेकिन कहते हैं ना, लकड़ी कितना भी गीला हो भाई जलता है जरूर. खिलाड़ी कितना भी बड़ा हो गलती करता है जरूर, लेकिन इसका उसका फ़ायदा ले पाएंगे यहाँ से. अभी तक देखिए यहाँ से दोनों गेंदबाजों ने काम अपने कर लिए हैं. भलाई 62 का यहाँ पर बचाना है और 62 बनाना है. लेकिन कहते हैं ना, तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है ना, तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है. और दो बैटर को देखिए बाहर निकाले हैं. लेकिन ये बात करेंगे ना, जब कोई लीग आती है, जब ओपन की बात आती है, तो यहाँ पर सब मगरमच्छ रहते हैं भाई. 11 नंबर तक हम किसी कम नहीं मान सकते. एकदम अंदर आती हुई गेंद देखिए तेज रफ्तार से, बहुत बढ़िया देखिए रिवर्स स्विंग, इन स्विंग मिल रहा है गेंदबाज को. आसान नहीं रहता है. और तेजी से देखिए दूसरा रन करते हुए, अच्छी सोच है, यही काम करना होगा. हमेशा चौके छक्के से काम नहीं चलती है. कहते हैं ना, भीख मांगने से दौलत मिल जाती है, लेकिन रन कमानी पड़ती है भाई, मेहनत करनी पड़ती है. एक एक रनों के लिए संघर्ष करना पड़ता है. और 2 रनों के साथ टीम का स्कोर जाकर पहुंचा है 17 रन. 17 तक पहुंचे हैं, लेकिन से अभी भी सुपर का देखिए 2 गेंद बचाए. नए बैटर से नए परिंदों को उड़ने में थोड़ा सा समय लगता है. कल्पेश गुवारे देखिए बात करेंगे. लेट कट खेले थे थोड़ा सा, और गली देखिए अंदर एकदम से. टेनिस गेंद में देखिए हम लेदर सीजन गेंद में देखते हैं गली दूर रहते हैं, लेकिन टेनिस गेंद में देखिए गली अंदर रहता है. बहुत अच्छी सोच है. सरसों मांगो तो तेल देंगे, विकेट मांगो तो लेट कट खेल देंगे, क्योंकि विजय पावले विकेट की तलाश में है और यहाँ से लेट कट खेलते हुए. ऊपर की बात कर लेंगे, यहाँ से अंतिम गेंद रहेगा. बहुत बढ़िया देखिए संघर्ष होता हुआ यहाँ से. गेंदबाज फिर से एक बार विजय पावले तैयार, लंबी रनअप के साथ है. अरे ये चलिए, क्या बल्ला को छुआ, देखते हैं यहाँ से. नहीं, शायद है लेग बाई से देखिए एक रन आता हुआ. लेग बाई के साथ साथ टीम का स्कोर देखिए यहाँ से 2 ओवर का खेल कंप्लीट होने के साथ साथ 19 रन तक पहुंचे हैं. कुणाल सर आपको क्या लगता है, यहाँ से 2 विकेट भी गंवाए हैं और 19 रन भी आया है, और जहाँ 62 का पीछा करना है, मैं कहूँगा मैच अभी भी काटेगा. 24 बॉलमध्ये 43 धावा करायचे आहेत. मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. हा माझा एक्सपिरियन्स सांगतोय, जो काही कमी वर्षात आलाय तुमच्याबरोबर माईक शेअर करत असताना. 24 बॉल 43 ची मॅच. हे जे क्लायमेटिक कंडिशन आहे, जिथे कुठेतरी हवामान हळूहळू थंड होत चाललंय. मगाशी 23 डिग्री, आता 22च्या आसपास जाईल. अर्ध्या तासानंतर अजून कमी होईल. अशा परिस्थितीमध्ये
तुम्हाला या धावा करणं एवढंही सोपं नाहीये, परंतु खेळपट्टी खूप चांगली साथ देते. बॉलला चांगलं टाइम केलं तर धावा बनवू शकतात. तो प्रयत्न करायला पाहिजे की हलकीशी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. परंतु मला याचाही उल्लेख करायचा आहे, जिथे ऋतांशू पाटीलने ज्या 12 धावा केल्या 4 बॉलमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने, त्या धावा या मॅच मध्ये सर्वात महत्वाच्या धावा मानल्या जाऊ शकतात ज्यावेळेला सामना फिनिश होईल. त्याच्या बॅटमधून आलेला तो षटकार, त्याने धावलेल्या त्या 2 धावांनी, शेवटच्या बॉलवर मारलेला स्ट्रेट चौकार, या ज्या 12 धावा आहेत त्याही या मॅच मध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. स्टे ट्यून विथ अस, कारण तुम्ही पाहताय TDPL सीजन 4. चलिए एक नई ओवर की शुरुआत है और यहाँ पर देखे मयूर तातिलकर भाई, मैं तेरी मैना तू मेरा तोता भाई, शॉट सिलेक्शन लगा है मोटा, यानी चौका डीजे तो पाटिल सर कहते हैं ना, बाजार में नई मूंगफली आ जाने से बादाम का कीमत कम नहीं होता है. ये बता रहा है भाई, मयूर दातिलकर है मेरा नाम और गेंद को बाहर पहुंचाना है मेरा काम. अभी समीकरण की बात कर लेंगे भाई. 39 की जरूरत है, 39 की जरूरत है. देखिए समीकरण कैसा बदलते जा रहे हैं. 23 की सुभाष पवार हैं भाई, ये भी गेम चेंजर खिलाड़ी हैं भाई. आज इनका बल्ला ज्यादा शांत रहा है, लेकिन अब गेंदबाजी में मयूर दातिलकर देखिए यहां से खेलने की इनकी अंदाज ही भाई 360. लेग स्टंप में रहते हैं, बाहर एकदम ऑफ स्टंप के बाहर आ जाते हैं. पहला रन लिए, दूसरे के लिए देखे एस नो और आखिरकार देखे ना सिंगल के साथ देखिए स्कोर आगे से बढ़ते हुए यहाँ से एक ओवर को थोड़ा निशाना बनाना होगा. 24 रन देखिए, अभी भी 22 गेंद 38 की जरूरत है. बहुत बढ़िया मैच बनते जा रहा है. यहाँ से कहते ना, समंदर में मुट्ठी भर शक्कर डाल देने से उसमें नमक कम नहीं हो जाता है. भलाई हर ओवर में आपको 1-2 बाउंड्री आ जाने से मंजिल आपके लिए आसान नहीं होता है. अगर उसमें से 2-3 गेंद अच्छी हो गई तो फिर मामला वही रह जाएगा. और ये चलिए भाई, रिवर्स खेलने गए थे लेकिन स्वाइट का इजावा देखे एक्स्ट्रा के रूप से यहाँ पर बिन पाइल से बची घुंघरू. और ये चलिए भाई, DRS की मांग कर लिया गेंदबाज. पाइल की झनकार दिल चुराएगी मैच नहीं, लेकिन देखते हैं तीसरे अंपायर का डिसीजन क्या आता है. रोहित दादा देखिए मैच का मजा मोह से देखिए, सच्चा प्यार प्रेम है. बल्ले से जब रन चुराते हैं, बल्ले पर उनके महोदर देखिए नाम लिखा रहते हैं. सुशील दादा, तेजेश दादा, और उसके साथ साथ बात करेंगे जलपेश दादा. देखें तहे दिल से शुक्रगुजार करना चाहेंगे कुणाल सर, दूसरी मरतबा देखिए TDPL में जुड़ता हुआ, काबिल समझने के लिए इस प्रतियोगिता में, इस लीग में. और आज कमेंट्री पैनल में देखिए सिद्दीक बावी सर के लेजेंड कमेंटेटर्स कुणाल दाते सर देखिए आज पूरी दुनिया की आवाज़ सुनती रहती है. और A1 जोड़ी देखिए डंबोली की बात करेंगे, बुलंद आवाज बाळू पाटील सर, नितिन काळन सर, खूब खूब आभार तुम्हाला पण. चलिए यहाँ से बात करेंगे जो DRS की मांग थी. वाइट देखिए बरकरार यहाँ से. नहीं देखिए ये अंतिम मैच है और खास करके मैच डू और डाई के, जैसे कुणाल सर देखिए DRS लेकर घर पे जाकर क्या करोगे, जो भी यही इस्तेमाल कर दीजिए, फिर बाद में विश्वास करो. तेजेश दादा देखिए भाई, शेर का भूख, तेजेश दादा का लुक. ना तेजेश दादा ने जिम किया है, ना तेजेश दादा ने एक्सरसाइज किया है, लेकिन TDPL को सुपर हिट दिए हैं भाई. जलपेश दादा सुशील दादा के साथ साथ है. अभी भी देखिए 21 गेंद है, 36 की जरूरत है. कितनी देखिए बढ़िया गेंद निकलती हुई भाई. ये डॉट गेंद कम खेलनी होगी भाई. पान खा जुल्फे बना भाई, सराफ भी ना छोड़ दे भाई. सिंगल चुरा डबल चुरा, लेकिन ये बैटर जानता है भाई, हमें ज्यादा हिदायत देने की जरूरत नहीं. खिलाड़ी जानते हैं, मयूर दातिलकर देखिए ये जानते हैं कि रन कैसा बनाना चाहिए. और ये चलिए भाई, सीधी उंगली से घी नहीं निकली, उंगली टेढ़ी की और डायरेक्ट हिट है. मुश्किल बन सकता था यहाँ से. बाल बाल बजते हुए ये देखिए दर्शकों का शोर शराबा. निश्चित रूप से देखिए बात करेंगे हमारे राज दादा, देखिए काटे मैच का आनंद ले रहे हैं. बहुत बहुत शुक्रिया. जब भी डंबोली में आओ बड़े अच्छी तरह से प्रेम मिस यू रिची मात्रे, इन्हें मिस हमेशा मैं करता हूँ. पहली मरतबा जब डंबोली, उसके बाद सुशील दादा के हाथ पकड़ा दिए निश्चित रूप से. और अभी समीकरण की बात करेंगे. चर्चा करने के लिए विपिन दादा बहुत सारा चीज है, लेकिन मैच ऐसा मोमेंट में है, थोड़ा मुकाबला के विषय कर चर्चा होना बहुत जरूरी है. नजदीकी मामला हो सकता है. 19 गेंद देखिए, अब 35 की जरूरत है. अरे ये चलिए भाई, रिवर्स स्विच हिट के लिए, और खास करके इसके लिए फील्डर वहां लगाया गया था. सिंगल लेकर
स्ट्राइक तो खुद के पास रखेंगे, लेकिन समीकरण की बात कर लेंगे यहाँ से। 18 गेंद 34 की जरूरत है, लेकिन अंतिम 18 गेंद के लिए देखिए जो अभी आवाज गुनगुनाएगी भाई, गब्बर। माँ कहती है बेटा सो जा सो जा, नहीं तो गब्बर आएगा। लेकिन आज बच्चे कहते हैं मम्मी टीव्ही ऑन करा, TDPL बघायच्या। कुणाल दाते सरच्या कॉमेंट्री। 18 बॉल 34। धन्यवाद बाबूशा। आदित्य प्रिया लॉजिस्टिक च्या विरुद्ध त्विशा स्पोर्ट्स जितुरीची निलेश 11 डोंबिवली, जिथे टार्गेट आता स्पष्ट आहे। 18 बॉल मध्ये 34 धावा करायचे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हळूहळू आता थंडीची चादर या क्रीडांगणावर पसरलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये कमी तापमानाचा फायदा बॅटरला होईल की गोलंदाजाला होईल हे आपल्याला पाहायचं आहे, परंतु दोन महत्त्वाचे मोठे फटके मारावे लागतील। ती ताकद मयूर दातीलकरकडे आहे। इम्प्रूव्हायझिंग स्ट्रोक खेळण्यासाठी तो जाणला जातो, तो नेहमीच शोधत असतो कुठे गॅप मिळेल, कुठे धावा बनवू शकतात, तो प्रयत्न त्याने करायला पाहिजे। त्याच्या बरोबरीने सध्या खेळताना दिसतोय कल्पेश कोवारी आणि या टीमकडे विकी मुंबईकर सारखा खेळाडू आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय। विजय पावलेचं हे दुसरं षटक, पहिल्या ओव्हरमध्ये 8 दिल्या होत्या। पहिलाच बॉल हवेत खेळलाय, टायमिंग पाहावं लागेल। डीप मध्ये फिल्डर जज करतोय, आलाय जवळ बॉलच्या, कॅच ड्रॉप, बॉल सीमारेषा पलीकडे, धावा मिळतील 4, येतोय चौकार। संख्या 32 या आकड्यावर आपसुकच दोन्ही हात डोक्यावर गेले विजय पावलेचे, कारण त्याला माहिती आहे मॅच मध्ये मेहनत करावी लागेल, धावा सहजासहजी होणार नाहीये। 17 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे। हे 5 बॉल विजय पावलेचे खूप महत्वाचे आहेत। या 5 बॉलवर किती धावसंख्या रोखू शकतो हे पाहायचंय, परंतु दुसऱ्या बाजूला कल्पेशकडे लायसन आहे, तो मारू शकतो मोठे फटके। पुन्हा एकदा तोच प्रयत्न, उलटा फटका मारण्याचा, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, ते देखील विजय पावले सारख्या पेस असलेल्या गोलंदाजाच्या विरुद्ध। इथे मात्र बीट होतोय, डॉट बॉल। विजय पावले देखिए ऐसे खिलाड़ी हैं भाई, जैसे कहते हैं ना 13 का फूल 17 का माला, झुकेगा नहीं साला। भलाई देखिए यहाँ से चौका आया कुणाल सर, खराब फील्डिंग लेकिन संघर्ष करेंगे, लेकिन किसी कम नहीं मानेंगे, मैच एकदम से ऑन है। कॅल्क्युलेशन ने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे। पहिल्या बॉलवर चौकार आलाय, दुसरा डॉट, तिसरा बॉल कमी गतीने टाकला होता, फिंगर रोल केले होते बॉलवर ऑन साइडला, इथे खेळलाय डीप मध्ये, जोपर्यंत फिल्डर येईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील। कल्पेश गोवारीला हेच करावं लागेल, कॅल्क्युलेशन ठेवावं लागेल, किती धावा करायचे आहेत विजय पावलेच्या विरुद्ध, किती धावा शेवटच्या 12 बॉल मध्ये राहतील याचं कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये करणं गरजेचं आहे। टीमची धावसंख्या 34 मॅच ऑन। थंडीमध्ये गरमी नक्कीच तुम्हाला मिळेल या मॅच मध्ये। जे प्रेक्षक घरी बसले आनंद घेत आहेत GTC वर, त्यांचे स्वागत आहे। विजय पावले तयार कल्पेशच्या अगेन्स्ट। फुलर लेनचा बॉल होता, खूप चांगला ड्राइव्ह इथे केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, 1 रन कंप्लीट होईल, मिड विकेट वरून येतोय, करा फिल्डिंग आणि त्याचा फायदा मिळेल कल्पेश गोवारीला। 2 धावा त्याच्या खात्यामध्ये, बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला, बॅकलिफ्टला खाली ठेवलं, 2 धावा कंप्लीट करत असताना मिड विकेटला करा फिल्डिंग होते, त्याचा फायदा मिळतोय सध्या तरी कल्पेश गोवारीला। 14 बॉलचा खेळ शिल्लक आणि 14 बॉल मध्ये आता 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल। 14 चेंडू 26 धावा। कुणाल सर देखिए मैच बड़ा दिलचस्प है, मैंने शाम के समय भी बताया था भाई, कश्ती कभी भी डूब सकती है, तकदीर कभी भी बदल सकती है। टीवी मत ऑफ करना गुरु, ये TDPL है भाई, मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। 14 बॉल 26 धावा, हे समीकरण मॅच ऑन। ऑन साइडला डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट सेट केलाय राइटी बॅटर साठी। एक गली मध्ये फिल्डर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट। फुलर लेनचा बॉल होता, खूपच चांगला कव्हर ड्राइव्ह इथे पाहायला मिळतोय, डीप मधून फिल्डर येतोय स्वीपर कव्हरला। दुसरा धावेचा प्रयत्न कल्पेश गोवारीचा, 2 रन कंप्लीट। तिसरा धावेचा प्रयत्न इथे होईल का, थांबवलाय मयूर दातीलकरने कल्पेश गोवारीला। सेन्सिबल क्रिकेट, गॅप शोधत असताना मेरिटवर क्रिकेट सध्या सुरू आहे। 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 13 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आदित्य प्रिया लॉजिस्टिकला। बहुत बढ़िया देखिए कुणाल सर है, मैच एकदम दिलचस्प मोड में है भाई। यहाँ पर क्राउड देखिए एकदम से जाग चुके हैं। 13 गेंद 24 की जरूरत है। मागच्या 4 मॅच चेस झालेल्या नाहीयेत, 5वा सामना आजच्या रात्रीतला। 13 बॉल मध्ये 24 करायचे आहेत, या धावा चेस होतील का?
ओ फुलरलेचा बॉल होता, लाईन मिस केली आहे विजय पावलेने. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. कल्पेश गोवारीने बरोबर ओळखलं. विशेष म्हणजे ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करण्यासाठी जाता, पंचांकडून ज्यावेळेला तुम्ही गार्ड घेता, तो खूप महत्वाचा असतो आणि विजय पावलेने इथे ती चूक केली. कमी गतीने टाकण्याच्या प्रयत्नामध्ये फुलरलेनचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर टाकला. अंपायरचा सिग्नल आला वाईड बॉल. आणि विशेष म्हणजे लेफ्ट खूप चांगला केला, सोडला चांगला हा बॉल कल्पेशने. याला म्हटलं जातं प्रेझेन्स ऑफ माइंड, सतसत विवेक बुद्धी. 13 चेंडू 23 धावा. फुलरलेनचा बॉल होता, पुन्हा एकदा बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. डीप मध्ये फिल्डर येतात, 1 रन कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न, इथे कॅल्क्युलेशन दिसते, परंतु दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये थ्रो चांगला आला डीप मधून आणि ते रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. कल्पेश अमोलचा हा थ्रो होता. कल्पेश आउट म्हणजे आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये धावा करायचे, सामना जिंकण्यासाठी 22. ये 12 गेंद 22 की जरूरत है. रनआउट देखिए यहाँ से मायना नहीं रखता है कुणाल सर, देखिए विकेट मायना नहीं रखता है. आपने सही बात बताई, कैलकुलेशन गेम यहाँ से चलता हुआ और 11 के अवसर से देखिए आपको रन बनाना होगा. अगर मैच टाई भी होता है ना, यहाँ पर आज सुपर ओवर का मैच देखने को मिलेगा. चीज देते नीलेश सिलेबन देखिए बात करेंगे. प्रवीण दादा मात्रे भी देखिए मैच को एंजॉय कर रहे हैं. राज दादा हमने जिक्र किया यहाँ से, लेकिन मैच एक बड़ा दिलचस्प बन चुका है भाई. यहाँ से कितना हार और घास कहीं भी पैदा हो सकता है और मैदान पर थोड़ी सी देखिए पानी की मांग की गई है भाई. इस कहते हैं ना, काली सुनरी और काली जुल्फे और काली रंग है कड़ाई का. पानी कम पी गुरु, इस समय है तेरी लड़ाई का. 62 की टारगेट कुणाल सर देखिए मैच कहाँ था. अभी 12 गेंद 22 की जरूरत है, लेकिन मयूर दातिलकर देखिए भाई अभी तक देखिए संघर्ष करते हुए. कहते ना, पानी पर तस्वीर बन नहीं सकती है, सिर्फ ख्वाब देखने से तकदीर बन नहीं सकती है. तकदीर बनेगी यहाँ पर किसके, बहुत बड़ी टीम मीटिंग चलता हुआ. टीम हडल मध्ये चर्चा झाली. हे जे षटक आहे ते कोणाच्या हातामध्ये सोपवायचं, कोणाच्या खांद्यावर ही दारोमदार द्यायची, जबाबदारी द्यायची, याच्याविषयी चर्चा झाली. कॅप्टन तिथे एकत्र आला. सर्व खेळाडूंची सध्या बोलणी होते. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. एक संघ ज्यावेळेला असाल त्यावेळेला तुम्ही नक्कीच चांगलं क्रिकेट खेळू शकता, परंतु हे आमचे प्रेक्षक जिथे आताही 12:26 झालेत घड्याळामध्ये मध्यरात्री आनंद घेत आहेत, या क्रीडांगणावर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. वैकुंठवासी हबप मारुती विवा क्रीडांगणामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. वैकुंठवासी हबप मारुती विवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजे, इथे हा क्रिकेटचा महासंग्राम रंगतोय. आजची पहिली रात्र आहे या स्पर्धेची. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग उद्या बरोबर 4 वाजता रिपोर्टिंग करायचंय तुम्हाला. बरोबर 4:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 4 टीम लक्षात घ्या. पहिला सामना असेल सुरेश बाळ्यामामा म्हात्रे प्रतिष्ठान विरुद्ध टीम मौलिक 11 वाघबीळ. सेकंड मॅच असेल SSCC डोंबिवली विरुद्ध पॅरामाउंट RMC इन्फ्रा विरुद्ध SSCC डोंबिवली अशी लढत नक्की पाहायला विसरू नका. उद्याची देखील TDPL ची ही भैरवी. किरण पाटील सावतचा खेळाडू, शाहिद शेख, विश्वजित ठाकूर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, ओमी केनी, रणजित फराटे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू. करण अंबालाला पाहायला विसरू नका. फुलरलेनचा बॉल होता, खूपच चांगला स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करावा. पॉइंटला फिल्डर आहे, तिथे सिंगल मिळते. मयूर दातिलकर शेवटपर्यंत किल्ला लढवेल असं दिसतं या मॅच मध्ये. 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 21 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. नहीं, कुणाल सर देखिए बात करेंगे. मयूर का मैं तारीफ करना चाहूंगा क्योंकि अभी तक संघर्ष करें. सेट बल्लेबाज है और बिकी मुंबई कर देखिए भाई, तेरा ध्यान किधर है और पिछली मैच का ये हीरो है भाई. लेकिन हर मैच में हीरो बनना आसान नहीं है. 11 गेंद देखिए 21 की जरूरत है. बेमौत मर जाते हैं भाई, मौत से डरने वाले और अमर हो जाते हैं मौत से लड़ने वाले. देखिए कितना पेसर भरा मैच, दोनों अंपायर के बीच में थोड़ा सा चर्चा. और 11 गेंद देखिए 21 की जरूरत है. क्या गेंद में खराबी आई है, लेकिन देखते हैं अंपायर. चर्चा याची आहे की जे पडलेलं दव आहे आणि तिथून ज्यावेळेला बॉल घरंगळत जातो त्यावेळेला अंपायरला वाटलं तर कदाचित तिथे चर्चा आता तेच करतायत. तर TDPLचे आयोजक जल्पेश यांनी संपर्क साधायचा आहे आणि जर बॉल बदलला, जर चा उल्लेख मी इथे करतोय, जर बदलला तर तो नवीनच दिला जाईल. कारण आपण हे पहिलेच सांगितलंय, जर बॉल बदलला तर तो नवीनच दिला जाईल कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही.
जल्पेश भोईर यांनी देखील संपर्क साधा, कारण मॅच अतिशय क्रुशल मुवमेंटला आलेली आहे. 11 बॉलमध्ये 21. जे प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत त्यांच्या माहितीसाठी दबाचा परिणाम जाणवतो या क्रीडांगणावर, कारण लश ग्रीन आउटफील्ड आहे. आणि शेवटी तो निर्णय आलेला आहे. बॉल खराब झाला, फुटला, बाहेर गेला, हरवला तरच तुम्हाला चेंज करता येईल असं TTPL कमिटीने सांगितले. मागच्या मॅचमध्ये विकी मुंबईकरने कसा खेळ दाखवला होता त्याची झलक तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळते. सध्या GTCचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय, म्हणूनच त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला होता. बॉटम एंडचा खूप चांगला वापर करतो, ऑन साईडला धमाकेदार फटके त्याच्या बॅटमधून येतात. दिवाळे गावचा खेळाडू आहे विकी मुंबईकर. 11 बॉलमध्ये 21 धावा अजूनही करायचे आहेत. मॅच ऑन. 11 चेंडू आणि 21 धावा. जोपर्यंत बॉल मैदानामध्ये आहे, सुस्थितीमध्ये आहे, तोपर्यंत तो बदलून दिला जाणार नाही. परंतु बॉल मैदानाच्या बाहेर गेला, खराब झाला, फुटला, हरवला तर तुम्हाला नवीन बॉल कधीही दिला जाईल अशी माहिती आजपासूनच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. पहिल्या मॅच पासून आपण ही माहिती तशी पोहोचवलेलीच आहे. प्रत्येक वेळेला नवीन बॉलच दिला जाईल. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता. शॉर्ट बॉल, पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल बॉल सीमा रेषा पलीकडे. विक्की मुंबईकरच्या बॅटमधून हा येतोय षटकार. कहेंगे भाई आता रंगात आला मॅच. वर गोलंदाजी करू शकत नाही, ही ताकद आहे आणि असे फटके तो सजवतो. चांगली बॅटिंग विकी मुंबईकरची. समुद्रावर राज्य करणारी ही मंडळी आहेत, कोळी बांधव आहेत आणि ज्यावेळेला शॉर्ट बॉल त्यांच्या समोर येतो, जाळं जसं फेकतात ना हे कोळी बांधव, तशी बॅट फेकतात बॉलवर. ही ताकद आहे त्यांच्या मनगटातली, त्यांच्या खांद्यातली. म्हणून विकी मुंबईकर चर्चेतलं नाव आहे. दिवाळे कोलीवाडा ला तो बिलॉंग करतो आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार. फोर्सफुल पुल. 6 धावा मिळतील. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 15 धावा. मॅच ऑन. आदित्य प्रिया लॉजिस्टिक या टीमच्या समोर एक कडवं आव्हान पेश केलंय. 62 धावा चेस करायच्या होत्या. संदेशला आता कानमंत्र देण्यासाठी स्वतः विजय पावले तिथे गेलाय आणि या सिच्युएशन मध्ये गुरुमंत्र कानमंत्र येणं गरजेचं आहे. विजयने तेच सांगितलंय, कुठल्या लेंथवर तुला बॉलिंग करायची आहे, कारण विजयच्या समोर हा खेळाडू खेळलाय NMPL मध्ये, नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये. ओय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अंपायरकडे स्ट्रॉंग अपील आणि ती अपील उचलून धरली आहे पंचांनी. कमी गतीने टाकलेला बॉल पायावर लागला. विजय पावलेने कदाचित हेच सांगितलं होतं की स्लोअर वन ट्राय कर आणि इथे बरोबर पंचांचा निर्णय आला की पायावर लागल्यानंतर फलंदाज बाद आहे आणि आता विकी मुंबईकरला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. कुणाल सर बात करेंगे. प्रमोद दादा देखिए, केतन मात्रे भी देखिए वहां पर मोटिवेशन कर रहे हैं टीम को, बाहर से हौसला बढ़ा रहे हैं. लेकिन बड़ा विकेट देखिए यहाँ से निर्णायक समय में. देखिए कुणाल सर विकी मुंबईकर देखिए पिछली मैच का मुझे लग रहा है हाईलाइट दोबारा से उन्होंने शुरू कर दिए थे, लेकिन विजय पावले देखिए अगर पहुंचे. देखिए स्लोअर गेंद और इसका इस्तेमाल होना चाहिए. किस तरह से रिप्ले में आप देख सकते हो थोड़ा सफल हो गए थे, लेकिन मिडिल ऑफ स्टंप के बीच में आ गए थे कुणाल सर. राइट डिसिजन फ्रॉम अंपायर. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून, कारण स्लोअर वनच्या जाळ्यामध्ये अडकला. जरी आपण पाहतोय लेफ्टी बॅटर जास्त बाहेर शफल झाला आणि बरोबर स्लोअर वनचा वापर जे विजय पावलेने सांगितलं आणि बरोबर समोर सापडलाय. चांगला निर्णय पंचांचा, चांगली अंपायरिंग. फलंदाज बाद होईल विकी मुंबईकर. मॅच मध्ये ट्विस्ट. 9 बॉल 15 धावांची आवश्यकता. सामना टाय झाला, बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. आता परत मी मगाशी जे विश्लेषण केलं होतं की ज्या ऋतांशू पाटीलने 12 धावा केल्या 4 बॉलमध्ये, त्या किती महत्वाच्या ठरू शकतात या मॅच मध्ये, याची कहाणी मॅचचा दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडत होता त्याच वेळेला मी सांगितली.
आणि त्याच महत्वाच्या धावा. आता 9 बॉल मध्ये 15 करायचे. 4 बॉल 12 ऋतांशूच्या काढून टाका या मॅच मधल्या. पहा ही मॅच कुठे आहे. नहीं कुणाल सर देखिए छक्का लगा उसके बाद विकेट, ये तो ऐसा हो गया कि भाई मिठाई की दुकान में मिर्ची कहां से आ गया, क्योंकि पहले छक्का आया उसके बाद समीकरण बदला. अभी देखिए बात कर लेंगे. चलिए मुझे लगता है इम्पैक्ट खिलाड़ी यहाँ पर अंपायर उमेश केनी सर. इम्पैक्ट खिलाड़ी देखिए बात करेंगे और खास करके नमे देखिए बात करेंगे. कुणाल सर आपके वहां से विलंब करते हैं तुर्बे से. अनुरागच्या जागेवर आलाय नमित पाटील. 9 बॉल 15 अवे फ्रॉम द बॉडी. व्हॉट अ शॉट नमित पाटीलच्या बॅट मधून. बॉल मला वाटतं कोणाला दिसलेला नाहीये. आता अंपायर शोधतात. येतोय चौकार. 4 धावा. गाजवल्यात कुमार 11 तुर्बेकडून. खेळत असताना 8 चेंडू 11 धावा. पाय टाकलेला बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय काऊ कॉर्नरला. 1 रन कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न. थ्रो चांगला होता तिथे. बॉल निसटला जीतू कडून, परंतु त्याच्यानंतर लवकर ऋतांशू तिथे होता आणि त्याच्यानंतर बॉलला थांबवलं. तोपर्यंत 1 धाव मिळाली. 7 बॉल 10 धावांची आवश्यकता. नहीं कुणाल सर देखिए बात करेंगे अब दरवाजे में ताला लगने वाला है, क्योंकि ये मैच एकदम से रोमांचक मोड़ पे अब आने वाला है भाई. 7 गेंद 10 की जरूरत है अगर ये निर्णायक गेंद है कुणाल सर. तो ऋतांशू नाही, तो सागर गायकवाड आहे. 7 बॉल 10. ओ ऑन साइडला पाय वाकवला. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला आणि तिथे एक चांगला झेल टिपला अतुलने. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आणखीन एक विकेट इथे प्राप्त केली. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. आदित्य प्रिया लॉजिस्टिकला मॅच ऑन. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. नहीं कुणाल सर देखिए ये बड़ा विकेट मयूर दातिलकर देखिए अब तक डटकर बल्लेबाजी कर रहे थे. आता रंगाता आला मॅच. फिल्डर ने घेतली आता वाघाची कॅच, क्योंकि टाइगर के जैसे वाघ के जैसे लड़ रहे थे. बढ़िया कैच कुणाल सर. 6 गेंद देखिए अब 10 की जरूरत है. कुछ भी हो सकता है. हार और घास कहीं भी पैदा हो सकता है. मयूर दातिलकर परतलाय. नमित पाटील अजूनही मैदानामध्ये. आता कोणाला बॅटिंगला पाठवायचं याच्याविषयी डगआउट मध्ये चर्चा आहे. ऑप्शन भरपूर आहेत. शेवटी कॅप्टन निर्णय घेईल कोणता बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. इरफान मलिक, योगेश भगत, गॅरो असे अनेक प्लेयर या टीमकडे आहेत. इरफान मलिक मॅच विनिंग नॉक खेळण्यासाठी जाणला जातो. एक चांगला ऑलराऊंडर आहे. रांची झारखंडला बिलॉंग करणारा. लेदर क्रिकेटचा अनुभव. सध्या मुंबईमध्ये स्थायिक असलेला खेळाडू. 6 बॉल मध्ये 10 धावा अजूनही करायचे आहेत. पण मॅच पहिल्या 4ही सामन्यामध्ये धावा चेस करता आलेल्या नाहीयेत. शेवटच्या सामन्यामध्ये धावा चेस होतील का हा प्रश्न होता प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात. जे प्रेक्षक बसले होते ते उभे झालेत. त्यांना असाच सामना पाहायचा होता, कारण GTC वर सध्या टेलिकास्ट होते. तुम्ही पाहताय ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग TDPL सीझन 4 चौथं पर्व. वैकुंठवासी हब मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजे गावचं सज्ज आहे. 5 दिवसीय महासंग्राम 16 टीम सुपर 8चा थरार अंतिम दिवसामध्ये. मॅच अंतिम टप्प्यामध्ये. 6 बॉल 10 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हर मध्ये दैसरचा गोलंदाज सुमित भोईर, जो नाही कोणाला भीत. नाव त्याचं सुमित. समोर तेवढाच ताकदवान फलंदाज नमित, ज्याच्या बॅट मधून
एक चौकारलाय नमित, तोही कोणाला भीत नाही असा खेळाडू आहे. म्हणजे मॅच ऑन. दुसऱ्या बाजूला इरफान, त्याचे भरपूर फॅन आहेत. कुणाल सर, सुमित का एक इतिहास है भाई, पिछले साल उन्होंने बेस्ट गेंदबाज से बाइकर मैन बने थे किरोली नाइट में. बड़े अच्छे गेंदबाज हैं, दहीसर से बिलम करते हैं ग्रामीण में, लेकिन अच्छी चुनौती दोनों खिलाड़ी के पास. 6-10. पहिलाच बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये चांगला अडवलाय बॉल, हल्लाच नाहीये. पायाला लागल्यानंतर बॉल तिथेच थांबतोय. टाळ्यांचा कडकडाट होतोय सुमित साठी. पहिला बॉल डॉट बॉल. नमितवर आता दबाव, नमितवर प्रेशर असेल. काय बॉल होता, राउंड विकेट, अँगल पहा, कोण पहा. कुणाल सर, हीरो बनने का एक अच्छी मौका है. नमित के पास जितनी बड़ी मौका है उतना सुमित के पास भी. चांगला बॉल, चांगला अँगलने चांगला कोण निर्माण केला पहिल्या बॉलवर. शॉर्ट बॉलचा वापर होता, बॅकफुटला जात असताना पंच केलाय. कव्हर पॉइंटला कॅच ड्रॉप, झेल सोडलाय. आता तिथे फिल्डर जितू शेलार. कॅच ड्रॉप, स्ट्राइक चेंज झाली. इरफानला स्ट्राइक मिळाली. या मिळालेल्या स्ट्राइकचा फायदा होईल का? भरपूर वेळेला असंच दृश्य असतं, ज्यावेळेला कॅच सुटतो त्यावेळेला स्ट्राइक मिळते नवीन आलेल्या बॅटरला. आणि आपण पाहतो इरफान नॉन स्ट्रायकिंग वरून स्ट्रायकिंग एंडला आलाय, त्याच्यामुळे काही घडू शकते या मॅच मध्ये. 4 बॉल 9 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. आणि विशेष म्हणजे काय या ओव्हर मध्ये की लेफ्ट आर्म सीमर गोलंदाजी करतो आणि लेफ्टी बॅटर त्याच्या समोर आहे. त्याच्यामुळे या मॅच वर सगळ्यांच्या नजरा आता खेळलेल्या आहेत. आणि त्याचमुळे कदाचित विजय पावले लगेच गोलंदाजाकडे गेलाय. त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सांगितलं जातं एक्झॅक्ट बॉल तुला कुठे टाकायचं आहे, कुठल्या लेंथवर गोलंदाजी करायची आहे. हेच त्याने याच्या अगोदर गोलंदाज संदेशला सांगितलं होतं, त्याला यश मिळालं होतं. आता या ओव्हर मध्ये सुमितला ते यश मिळू शकेल का? 4 बॉल 9 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला इरफान मलिक. बॅटचा स्विंग आणि इथे मात्र बॅटची एज. जे सांगितलं होतं विजय पावलेने तेच कदाचित सुमितने केलंय. आणि विजय पावले जेव्हा जेव्हा गेलाय, मग तो संदेशकडे जाऊ द्या किंवा सुमितकडे जाऊ द्या, ते दोघेही यशस्वी ठरलेले आहेत. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. त्यावरून तुम्हाला एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल या स्पर्धेमध्ये. पहा, हे ज्याची मी चर्चा करत होतो ते दृश्य, त्याच्या खांद्यावर हात ठेवून विजय पावलेने त्याला सांगितलं राऊंड विकेट, थोडासा बाहेर बॉल टाकला तरी ते यश मिळू शकतं आणि तेच केलं. त्याचमुळे 2 विकेट मिळालेल्या आहेत. याच्या अगोदर संदेशला 1 विकेट मिळाली आणि आता या गोलंदाज सुमितला 1 विकेट मिळाली आहे. म्हणूनच ज्यावेळेला तुम्ही एखाद्या लीग फॉर्मॅटमध्ये कोणती स्पर्धा खेळताना तिथे ॲज अ आयकॉन खेळण्यासाठी जाता, त्यावेळेला टीम बरोबर जुळून घेणं खूप महत्वाचं असतं. आणि विजय पावले हे गेले कित्येक वर्ष करत आलाय, त्याच्यामुळे तो एक मोठा खेळाडू मानला जातो. 3 बॉल 9 धावांची आवश्यकता. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. नवीन फलंदाज ब्रिजेश मैदानामध्ये. फलंदाजीसाठी नमित पाटीलकडे क्षमता आहे या धावा करण्यासाठी. लेग स्टंपच्या बाहेर बॉल निसटलाय. नमितला धाव घ्यायची आहे, परंतु आता नमितला थेट जावं लागेल डगआउटच्या दिशेने. डायरेक्ट हिट झालाय. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल, त्याच्यावर विकेट आली आहे. म्हणजेच अजूनही मॅच ऑन. 3 बॉल 8 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. फ्रेम मध्ये नाहीये नमित पाटील. अंडरआर्म थ्रो डायरेक्ट हिट झाला. यष्ट्यांचा वेध घेतला नमितला. थेट डगआउटच्या दिशेने वाटचाल करावी लागली. आता या मॅच मध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज योगेश भगत गॅरो फलंदाजीसाठी. वाशीगावचा खेळाडू मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. 3 बॉल 8 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिकच्या समोर त्विषा स्पोर्ट जितू रिची निलेश 11 डोंबिवली कडून. वड मॅच, पैसा वसूल सामना. जे प्रेक्षक अजूनही इंटरनेटच्या माध्यमातून युट्यूबवर या सामन्याचा आनंद घेत असतील, नक्कीच त्यांचा दिवस आता सार्थकी लागलाय. 2690 प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत युट्यूबवर, GTC वर.
या स्पर्धेचा, या मॅचचा, कारण ऑलमोस्ट घड्याळामध्ये 12:44 झालेत आणि 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. व्हाट अ मॅच. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग, गलीमध्ये एक फिल्डर, पॉइंटमध्ये एक फिल्डर आहे, डीपमध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग, रायटी बॅटरसाठी लॉंग ऑन लॉंग ऑफ ठेवलाय, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर, कव्हरच्या मध्ये एक फिल्डर सेट केलाय. फलंदाज तयार, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित भोईर. 3 चेंडू 8 धावा. थंडीमध्ये गरमागरम सामना. ओह, क्लीन बोल्ट, यू मिस, आय हिट. यष्ट्यांचा वेध. फलंदाज बाद होतोय. योगेश भगत 0 आउट. दोन बॉल मध्ये 8 धावा. परफेक्ट अँगल. परत एक वेळा मिस केली लाईन आणि सरळ मिडल स्टिक वर जाऊन हा बॉल स्टक होतोय, धडकतोय. विकेट इथे प्राप्त झाली आहे. वा, काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजाने. परफेक्ट लेंथ. सर यष्ट्यांचा वेध आणि तो जल्लोष आहे, तो पाहिजे. एखाद्या फास्टर किंवा सीमर गोलंदाजाकडे विकेट मिळाल्यानंतर जो बॉडी लँग्वेज त्याची असते, जो जल्लोष करण्याची स्टाईल असते, ती पाहिजे. ती हर्षित राणाकडे आहे. पहिली विकेट मिळाल्यानंतर त्याने जो जल्लोष केलाय ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन, मजा येते. तो जोश, तो उत्साह, ती कामगिरीचा कळस इथे दिसतोय. 2 बॉल 8 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर ओंकार पाटील. या बॉलवर 2 धावा किंवा 1 धाव काढावीच लागेल तर सामना जिवंत राहील. 2 बॉल 8. ओ, इथे परत एक वेळा क्लीन बोल्ट. यष्ट्यांचा वेध. लेग स्टिक वर बॉल हादडलाय आणि इथे मात्र बॅक टू बॅक विकेट प्राप्त झालेले आहेत आणि मॅच मध्ये आता कहाणी स्पष्ट आहे. 1 बॉल, धावा करायचे आहेत 8. हाँ, धन्यवाद डीजे कुणाल सर. देखिए अब सेलिब्रेशन देखने को मिल चुका है. 1 गेंद 8 की जरूरत है. जब गेंदबाज के हाथों पर गेंद दिया गया था भाई 6 गेंद 10 की जरूरत है और कमाल के गेंदबाज. अब टीम देखिए ऑल आउट के खतरे पर आ चुके हैं. 9 विकेट गवा चुके हैं. अब तो भाई बैटर सोच रहे होंगे भाई ये बॉलर है या मटन का दुकान. विकेट की लाइन ही लगा दी है कुणाल सर. इज ऑन हॅट्रिक नाव. पहिले एक विकेट घेतली, मध्ये एक वाईड बॉल टाकला, त्याच्यावर एक रनआउट झाला. नमित पाटील बॅक टू बॅक 2 विकेट घेतले. आता हॅट्रिक वर असेल आणि जर इथे बोल्ड केला तर 3 बोल्ड द्वारे हॅट्रिक करणारा TDPLच्या इतिहासातला पहिला गोलंदाज ठरू शकतो 4थ्या पर्वामध्ये. कारण आतापर्यंत मला असं आठवत नाही TDPLच्या 3 सीझन मध्ये कुठल्या गोलंदाजाने 3 स्टंप आउट करून बोल्ड करून हॅट्रिक घेतली आहे. इथे जर विकेट मिळाली तर मात्र बोल्ड जर केला तर पहिला गोलंदाज ठरेल TDPLच्या इतिहासामध्ये गोलंदाज सुमित, ज्याने बोल्ड करून हॅट्रिक घेतली आहे. लास्ट बॉल या इनिंगचा. 1 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 8. मॅच ऑन. वाईट बॉल, नो बॉल आला तर अजून प्रेक्षक थांबतील आणि इथे मात्र शेवट गोड केलाय. चौकार जरी मारला तरी सामना मात्र इथे जिंकलाय. द्विशा स्पोर्ट जितूरीची निलेश 11 डोंबिवलीने सुपर 8 मध्ये दाखल होणारा आणखीन एक दुसरा संघ ठरतोय. द्विशा जितूरीची निलेश 11 डोंबिवली, अभिनंदन. टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक मात्र या स्पर्धेच्या बाहेर झालाय. खूप खूप धन्यवाद, तुम्ही या स्पर्धेमध्ये आपला संघ इथे प्रस्थापित केला. दीपकजी चव्हाण, तुमचं मनपूर्वक आभार. अभिनंदन टीम जितूरीची निलेश 11 डोंबिवली, ज्या महत्वाच्या 12 धावा केल्या होत्या. फलंदाज ऋतांशु पाटीलने त्या महत्वाच्या धावा ठरल्या. लास्ट ओव्हरची झलक सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. पहिला बॉल डॉट बॉल, त्याच्यानंतर नमितचा हा झेल सुटला होता, तो नॉन स्ट्रायकिंग एंडला गेला. त्याच्यानंतर आपण पाहिलं एका वाईड बॉलवर रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये नमित रनआउट झाला. त्याच्या अगोदर इरफान मलिकचा हा झेल विजय पावलेने जो कान मंत्र दिला तो यशस्वी ठरला. त्याच्यानंतर हा जो वाईड बॉल होता इथे नमित पाटील रनआउट झाला आणि इथूनच कहाणीला ट्विस्ट निर्माण झाला. जितूरीची निलेश 11 पुढच्या फेरीमध्ये. योगेश भगत बोल्ड झाला, मिडल स्टिक वर बॉल धडकला, आणखीन एक विकेट मिळाली.
आणि त्याच्यानंतर आणखीन एक विकेट प्राप्त करत असताना सिंगलचा प्रयत्न होता, स्ट्राईकच मिळाली नाही नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समनला. चौकाराने शेवट केला आणि हा सामना इथे मात्र त्विषा, जितू, रिची, निलेश इलवण, डोंबिवली या संघाने जिंकलाय. तर दीपक चव्हाण संघ मालक उपस्थित नाहीये, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय त्यांचे मॅनेजर उपस्थित, त्यांना विनंती आपण या आपला सत्कार केला जाईल. दीपक चव्हाण संघ मालक उपस्थित नाहीयेत, त्याबद्दल त्यांचे सहकारी उपस्थित आहेत. भावेश नाईक आपले जे टीम मॅनेजर आहे त्यांना पाठवायचे, त्यांचा सत्कार होईल. आणि मॅन ऑफ द मॅच